हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमोल भागडे. पालक लागवड तंत्रज्ञानाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. हा माझा प्लॉट 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर याच्या कालावधीत लावलेला आहे. मी यामध्ये 1.5 महिन्यामध्ये 50 ते 60 हजाराचं उत्पन्न घेऊन तुमच्या समोर एक प्रॅक्टिकल म्हणून उदाहरण देतो. यासाठी मी कमीत कमी खर्च म्हणजे मला फक्त 3000 रुपये खर्च आला. त्याच्यासाठी नांगरटीसाठी मला 1000 ते 1500 रुपये, बिजासाठी 1200 रुपये लागले आणि बाकीचे चिल्लर चालर म्हणजे मुळा अजून औषधी वगैरे घ्यायसाठी मला बाकीचा खर्च आला. म्हणजे टोटल 3000 रुपये खर्च आला. याच्यातून मी 1.5 महिन्यामध्ये 50 ते 60 हजाराचा हमखास आणि 2 महिन्यानंतर 1 लाख रुपया कमवणाऱ्याची मी हमी देतो. हा कमीत कमी कालावधीमध्ये आणि नगदी पीक म्हणून ओळखला जाणारा पालक पीक आहे. परंतु याच्यासाठी कष्ट पण खूप घ्यावे लागतात. जसे की शेणखत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला कमीत कमी रासायनिक खत वापरून जास्तीत जास्त आणि क्वालिटीपूर्ण उत्पन्न देण्याची हमी ह्या शेणखतातून मिळते. आणि मी याच्यासाठी गेले 7 वर्ष प्रयत्न करत आहोत. आणि तुमच्यासमोर दिसतच असेल, बाजारामध्ये जे नसणारी पालक आहेत ते मी 1 ते 1.5 महिन्याच्या पहिले उत्पादन घेऊन बाजारामध्ये अवेलेबल केली आणि ते लोकल मार्केटला विकली. बघा तुम्ही, पाहून घ्या. यामध्ये कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक वापरलेले नाहीत, फक्त जैविक जीवामृत आणि गोमूत्र वापरले आहे. याच्यातील कीट नियंत्रण मी घरात असलेल्या ज्या कोंबड्या आहेत माझ्या घरी त्याच्या थ्रू आणि माझ्या शेतामध्ये जे फळर लावलेले दिसतात तुम्हाला, बघा ते, याच्यावर सर्व पक्षी बसतात. जसे कीटक उडेल त्याच वेळेस ते भरण उडी घेऊन त्याचा नायनाट करत असतात. त्याच्यामुळे मला कमीत कमी पैशामध्ये नियंत्रण होते. याच्यावर पक्षी बसतात बघा, त्याची विष्ठा पण दिसेल तुम्हाला. ठेवा, इथे बसून घेतात. अशा पद्धतीने मी माझं रोजचं उत्पन्न एका दिवसाची रोजी 2000 ते 3000 5000 मार्केटनुसार राहते. आणि उत्कृष्ट क्वालिटीची पालक मिळणार. बघा, पानं पण ग्रेड भेटतील, शायनिंग पण आहे पालकला. त्याच्यामुळे कमीत कमी पैशात जास्तीत जास्त उत्पन्न ज्या कास्तकाराला घ्यायचं असेल त्यानं पालक लागवडी 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर याच्या दरम्यान करून त्याचं नियोजन करायला पाहिजे. आणि मार्केटचा वापर करून, कारण की या कालावधीमध्ये सणसुदीचा कालावधी असतो, उपवासाचे नवरात्रीचे दिवस असतात. याच्यामध्ये पालक या पिकाला खूप डिमांड असते. आणि त्या संधीचा फायदा घेऊन मी माझ्या प्लॉटमध्ये यावर्षी 15 किलो पालक लावलेली आहे. त्याच्यातून मला खर्च निघण्यासाठी 2000 रुपये खर्च आणि सर्व घरच्यांची मेहनत. हे कटिंग म्हणजे 2 दिवसा अगोदर कटिंग केलेली भाजी आहे. पाहून घ्या, अशा पद्धतीने दिसते 2 दिवसा. आणि याच्या साथीला मी हे जे बांध आहेत, त्या बांधावरती मी मुळा लावलेला होता. आणि त्याचा मुळा मला 5 ते 7 हजार रुपयाचा निव्वळ मुळ्याचा नफा झालेला आहे. पाहून घ्या, प्लॉट तुमच्या समोर आहे प्रत्यक्षात. आणि उत्कृष्ट पद्धतीची हे 8 दिवसा अगोदर कटिंग झालेली पालक आहे. ही जस्ट कटिंगवर आलेली पालक आहे. मेषा सरी पद्धत याच्यासाठी अवलंबलेली आहे की जेणेकरून एका हप्त्यामध्ये 2 कटिंग झालेल्या हव्यात. आणि हे माझी 3री कटिंग झालेली पालक आहे. आता 4थी कटिंग होतील. म्हणजे 10 ते 15 दिवसाच्या अंतराने याची कटिंग होते. ते पण कमीत कमी खर्चामध्ये. फक्त या शेतीमध्ये मी पालकच्या उत्कृष्ट वाढासाठी 19-19-19 आणि गोमूत्र तसेच जीवामृत, त्याच पद्धतीने ज्या वेळेस मी पाणी करतो कटिंग झाल्यानंतर त्याच्या वेळेस फक्त मी कमीत कमी 1 ते 1.5% युरियाचा वापर करतो. त्याच्यामुळे पालकचं पीक हे जोमदार वाढून येते, दिसायला पण शायनिंग येते. बघून घ्या तुम्ही. प्रत्यक्षात कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी कालावधीमध्ये शेतकऱ्याला मालामाल करण्याचं एकच पीक म्हणजे हिवाळ्याचा संधी घेऊन नवरात्री दिवसांचा वापर करून, जेणेकरून मार्केटमध्ये पालकची डिमांड जास्त असते आणि अवेलेबिलिटी कमी असते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त भाव पण मिळतो. मला सुरुवातीच्या वेळेस एका दिवसाचे 4 ते 5 हजार रुपये पण मिळायचे, जेणेकरून मी सर्व मार्केट अवेलेबल असलेल्या मार्केटचा वापर केला होता. त्याच्यातून मला उत्कृष्ट पद्धतीने उत्पादन पण मिळालं. प्रत्यक्षात तुमच्या प्लॉट समोर आहे.
बघा 1 फुटाच्या वरती पालक उंच झालेली आहे, बघून घ्या। अशाच पद्धतीचा मी लागवडी संदर्भात तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता, यूट्यूबवर टाकला पण होता। पुष्कळच्या शेतकऱ्याकडून मला कमेंट पण आल्या होत्या। याचीच माहिती घेऊन तुम्ही पण आपल्या प्लॉटमध्ये पालक लावावी आणि अशा पद्धतीने जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा वापर करावा। आज मला 50-60 हजार रुपये जरी उत्पन्न झालेलं आहे तरी समोरच्या 15 दिवसात मला 1 लाखाचा टार्गेट आहे, तो पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो। आणि हा असा मार्ग, याबद्दल तुम्हाला जर अजून हवी असलेली माहिती पाहिजे असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुम्हाला आणखी डिटेल, आणि मला कॉल पण करा। माझा ग्रुप आहे, यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रत्यक्षात माहिती मिळून जाईल, बघून घ्या तुम्ही। जय हिंद।